लवकरच युद्ध संपणार, ट्रम्प यांचा पुनरुच्चार. तर होर्मुझच्या सुरक्षेवरून ट्रम्प यांचा नाटो देशांना इशारा. पुण्यामध्ये 96 तासांमध्ये घरपोच गॅस सिलेंडर मिळणार. गॅस वितरकांच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. तर ओटीपी पाहूनच सिलेंडर देण्याच्या सूचना. एलपीजीचा काळा बाजार करणाऱ्यांना सोडणार नाही, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा. एलपीजी पीएनजीचा मुबलक साठा, भुजबळांचा दावा. तर रांगा कशासाठी, उद्धव ठाकरेंचा सवाल. युद्धामुळे सर्वसामान्यांना महागाईचे फटके. खाद्यतेल महागलं, तेलाच्या दरात प्रति लिटर 10 ते 12% वाढ. गॅस सिलेंडर टंचाईमुळे भारताला मोठा दिलासा. 45,000 टन एलपीजी घेऊन शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा या बंदरात दाखल. दुसरं नंदादेवी जहाज आज दाखल होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर. कोणत्याही एका विशिष्ट धर्माला विरोध करण्यासाठी नव्हे, तर फसवणूक आणि जबरदस्ती करणाऱ्यांविरोधात, धर्मांतराविरोधात हे विधेयक. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचा विधेयकाला पाठिंबा. जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलेल्या वक्तव्यामुळे विधानसभेत राडा. आव्हाडांचं निलंबन करा, सत्ताधाऱ्यांची मागणी. आव्हाडांकडून अखेर माफी. महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता बायपास सर्जरीसाठी रुग्णांना 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा. विदर्भासह राज्यातील 20 जिल्ह्यांना पुढल्या 5 दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. अमरावती आणि नागपूरसह 6 जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता.